आज आपण बनवणार आहे कोलंबीची कढी। कोलंबीची कढी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वाटण काढून घेऊया। अर्धी वाटी किसलेली खोबरं, अर्धा टीस्पून हळद, एक हिरवी मिरची, 4 ते 5 काळी मिरी, कापलेला कांदा, अर्धा इंच आलं, लसूण 8 ते 10 पाकळ्या, सुकी मिरची 10 ते 15 किंवा 15 ते 20, धने 3 टीस्पून आणि कोकम। कांदा बारीक चिरून घ्यायचा। दोन हिरव्या मिरच्या लांब कापून, असं लांब चिरून घ्यायचे। मसाला आपण पिसून घेऊया। थोडासा पाणी टाकूया मसाला पिसताना। पिसलेला मसाला तयार आहे। कोलंबी 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। कोलंबीमध्ये सफेद धागा असतो तो काढून घ्यायचा आणि चांगलं 3 वेळा धुवून घ्यायचं। आता आपण गॅस पेटवून घेऊया। गॅस पेटल्यानंतर तोप ठेवूया। तोप गरम झाल्यानंतर तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर बारीक कापलेला कांदा घालून घेऊया। चांगलं परतून घ्यायचं, लालसर व्हायला पाहिजे। लालसर झाल्यानंतर वाटलेला मसाला फोडणीत टाकायचा। चांगला मिक्स करून घ्यायचं। पाणी पाहिजे तेवढं ॲडजस्ट करून घ्यायचं, जेवढं पातळ हवं आहे तेवढं। कांदा आणि मिरची लांब कापलेली दोन्ही टाकून घ्यायचं। कोलंबी पण टाकायची। मीठ चवीपुरतं मीठ, मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी यायला द्यायचं।